सर्वप्रथम सर्वांना साईराम। जसं ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इथे पालखी आलेली आहे। संजय दादा मोरे आपले पालखीचे अध्यक्ष आहेत, आम्हाला चान्स दिलाय की त्यांना सर्वांची सेवा, साई भक्तांची सेवा करण्यासाठी, की जसं गेल्या वर्षी जी लोकसंख्या होती त्याच्याहून दुप्पट लोकसंख्या यावर्षी सुद्धा झालेली आहे। आणि मी माझं नशीब समजेन की संजय दादा मोरेंनी आणि समित्र मंडळ या मंडळांनी मला चान्स दिलाय की साई मित्र मंडळांची सेवा करायला। प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी पालखी आली। गेल्या वर्षीचा जो मोसम होता त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं की या ठिकाणी साकडं घातलं होतं साईबाबांना की आमदार प्रताप सरनाईक साहेब कॅबिनेट मंत्री बनावेत, आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे। काय सांगाल? नक्कीच, मी गेल्या वर्षी सुद्धा हीच वेळ आणि हीच तारीख होती की साईबाबांनी आम्ही सर्वांनी मिळून सापला घातलेलं की सरनाईक साहेब यांना मंत्रिपद भेटावं म्हणून, आणि देवाच्या कृपेने आणि साईबाबांच्या आशीर्वादाने ते पूर्ण झालेलं आहे आज। आणि आम्ही अतिशय आनंदी आहोत। जसं साहेबांनी मीरा भाईंदर सजवलेलं आहे, ज्या पद्धतीत ठिकठिकाणी विकास कामे केलेले आहे त्याच पद्धतीत आम्हाला पूर्ण आशा आहे, पूर्ण कार्यकर्ते, पूर्ण पदाधिकाऱ्यांना आशा आहे की पूर्ण महाराष्ट्र सजवतील साहेब। आणि परिवहन मंत्री साहेबांना पद भेटलेलं आहे, त्याचं साहेब नक्कीच काहीतरी सुंदर करतील। याकडून काय साकडं असणार आहे साईबाबांना? साईबाबांना एवढंच साकडं असणार की जेवढे जिथे इथे उपस्थित असलेले लोक आहेत, जेवढे आपले संपर्क असलेले लोक आहेत आणि अनेक लोक ज्यांना साहेबांच्या मार्फत खूप चांगलं काम तर होतेच, आणि सर्वांना सुख समृद्धी ठेवा हीच आशीर्वाद सापला असेल। युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? युवकांना एवढंच संदेश देईन की जसं संजय दादा मोरेंनी 31 डिसेंबर या दिवशी पालखी काढण्याचं नियोजन केलेलं आहे की तुम्ही बघताच विविध ठिकाणी 31 डिसेंबर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पार्टीचं नियोजन असते, पण मी चांगलं मानेन की मला 31 डिसेंबर तारीख नवीन वर्ष न साजरा करता साईची सेवा करायला भेटते। मी खूप नशीबवान आहे। युवकांना एवढंच बोलेन की पार्टी न करता साईच्या सेवेला या, तुम्हाला नक्कीच पुढे आयुष्यात यश भेटेल। काय सांगाल? एकीकडे 2025चं स्वागत करण्यासाठी लोक सुटलेले आहेत, पार्टीच्या याच्यामध्ये पडलेले आहेत, परंतु तुम्ही युवा वर्ग घेऊन साई पालखी घेऊन शिर्डीला चाललात, कसं बघा? काय सांगा? तुम्ही आता ऐकलं असेल जसे राहुल दादा बोलले की आम्ही 31च्या दिवशी आमच्या अध्यक्ष संजय दादा मोरे यांनी एक संकल्प ठेवला की ह्या दिवशी सर्व युवक नशा आणि पार्टीज हे सर्व करण्यासाठी जातात, पण ह्यांनी विचार केला की आपला एक युवक आपल्याशी जो जोडलेला आहे त्या दिवशी हे न करता आपण पहिल्या म्हणजे नवीन वर्षी देवाच्या जागी जावं आणि चांगल्या रूपाने आपण आपलं एक आयुष्य घडवावं। कारण की 31च्या दिवशी भांडणं होतात, पोरांवरती केसेस होतात, हे ह्या लोकांनी सर्व बघितलेलं आहे, ह्या लोकांनी सर्व भोगलेलं आहे। ते हे लोक आता त्या गोष्टीसाठी नवीन युवा पिढीला ह्या गोष्टीत आपल्याला खराब न व्हायला पाहिजे यासाठी ह्या लोकांनी ही संकल्पना ठेवली आहे। आणि ह्यासाठी तुम्ही बघाल इकडे की सर्व युवक हर वर्षी दुप्पट पद्धतीने वाढत चालले आहेत। का? कारण की त्यांचे आई वडील स्वतः बोलतात की बाबा तुझा संजय दादा मोरेंच्या पालखीमध्ये तुझा का जा, कारण की ह्या दिवशी पोरं खाणार पिणार पार्टी करणार, पण आता ह्या दिवशी कोण पार्टी करणार एक पण पोरं नाही। तुम्हाला सर्व यंग आहेत, 20, 22, 18, 20, 30च्या आतमध्ये सर्व पोरं आहेत, पण सर्व पोरं तुम्हाला पालखी 31च्या दिवशी माणसं प्लॅनिंग करतात, गोव्याला जाऊ, इकडे जाऊ, आयएससी करून हे ते सर्व गोष्टी करतात। पण एक अशी एकमेव पालखी आपली आहे, दहिसर मधली सर्वात भव्य पालखी आहे की ती हा विचार करते की 31च्या दिवशी या यंग पिढीने तरी म्हणजे हे सर्व नशाच्या आहारी न जाता आपल्या एक धार्मिक गोष्टीमध्ये जायला पाहिजे। या गोष्टीसाठी आम्ही आमच्या अध्यक्षांचा खूप आभार मानतो। आणि दुसरी गोष्ट आहे, आम्हाला हर वर्षी पाटील फॅमिली इकडे एक चांगली ट्रीट करते आणि सुंदर अशी ट्रीट करते, यासाठी पण यांचे खूप 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 धन्यवाद। काय सांगाल? 9 वर्षामध्ये पालखी जाते, हे आपल्या काश्मीर परिसरातून राहुल पाटीलच्या नेतृत्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलं, काय सांगाल? मी सांगितलं या नवीन वर्षाच्या माध्यमातून येणारं नवीन वर्ष भरभराटीने आणि साईचरणी सगळ्या नागरिकांना सुख समृद्धी आणि येणारे वर्ष भरभराटी जावं हेच सांगतो। जय साईराम। मी राहुल दादासाठी एवढंच सांगेन की आज जी पालखी निघाली आणि युवा पिढीला ते एक चांगलं मार्गदर्शन देत आहेत की त्यांनी आम्हालाही सेवेचं त्यांना एक योग मिळवून दिलेला आहे साई पालखीला आम्हाला अल्पहार देऊन, आणि त्यांनी एक युवा असून त्यांनी ही गोष्ट जबाबदारी घेऊन ते दरवर्षी करतायत आणि पुढच्या युवेलाही त्यांचा एक मार्ग मिळतोय की अरे हा यांनी आपलं एवढं छान साई दर्शनासाठी केलेलं आहे तर आपणही त्या गोष्टीला त्या पथावर जावं। आणि त्यांनी त्यांच्या करिअर त्यांनी खूप व्यवस्थितपणे
त्यांच्या युवा पिढीला एक बोलतात एक मार्गदर्शनासाठीच ठेवलेलं आहे की तुम्ही या गोष्टी त्यांच्या फॉलो कराव्या म्हणून.